गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मालकी हक्काच्या जागेत एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। स्थानिकांनी गंगापूर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर तात्काळ गंगापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून मयत आसिफ फरीद शेख याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आलेली होती। या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहाय्यक पोलीस नितीन पवार यांच्या आदेशाने इतर कर्मचाऱ्यांनी आपले सूत्र फिरून मयत नेमका कोण आहे याबाबत परिसरातील रहिवाशी असल्याचे समजून आले। आरोपी शोध करताना दीपक जारकड यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गंगापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 43/2024 भादवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। दिनांक 18 तारखेला रात्री 9 वाजताच्या सुमारास एक अनोळखी मयत पुरुषाची बॉडी आम्हाला मिळून आली होती। त्यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्या मयताची आम्ही ओळख पटवलेली आहे। मयताचं नाव आसिफ फरीद शेख, वय 39 वर्ष, राहणार वेताळबाबा मंदिराजवळ सातपूर असं त्याचं नाव आहे। आणि हा परिसरातील भंगार सामान विकणारा, गोळा करून विकणारा इसम आहे। या मयताची ओळख पटवल्यानंतर त्याचा खून कोणी केला याचा शोध आणि तपास करत असताना आमच्या तपास पथकाचे PSI पाटील आणि त्यांच्याबरोबरची संपूर्ण तपास पथकाची टीम यांनी कोणताही पुरावा नसताना, कोणताही क्लू त्या ठिकाणी नसताना अथक परिश्रम करून आणि गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती काढून यामध्ये आरोपी निष्पन्न केलेला आहे। आणि आरोपीचं नाव आहे दीपक राजेंद्र जारकड, वय 36 वर्ष, व्यवसाय हाही त्याचा भंगार विकणारा मित्रच आहे आणि सध्या नाशिक रोड या ठिकाणी राहणारा मूळचा आहे। तर आम्ही या गुन्ह्यामध्ये निष्पन्न करून त्यास काल अटक केलेली आहे आणि आज मान्य न्यायालयात हजर करून त्याची पुढील कारवाई आम्ही करत आहोत। हा तपास माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे। अवघ्या 24 तासाच्या आत या अनोळखी मिळालेल्या मयत बॉडी कुणाची आहे याचा तपास करून त्याचा खून कोणी केला याचाही तपास करून आमच्या पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून या गुन्ह्याची उकल केलेली आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।